नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींना आज तुम्हाला दाखवणार आहे वरण. तुरीची डाळ आणि मुगाच्या डाळीचं वरण. असं तुम्ही म्हणसान काय वरण सर्वांनाच येतं, पण मैत्रिणींना नाही येत सर्वांना वरण. या पद्धतीने बनवून पहा, तुम्ही वाटी वाटी भरून पिणार वरण, वरपून वरपून खाणार. अशा पद्धतीचं वरण दाखवते तुम्हाला मी आज. पहा तुम्ही नक्कीच. आता इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे 2 पळ्या. पहा आता तर सामग्री बघा कसं लागते, काय लागते ते. आणि 1 पळी मुगाची डाळ घ्यायची. ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. मस्त पहिली चांगलं नळाखाली नेऊन धुवून आणायची तिला व्यवस्थितशीर. आणि पाणी ठेवायचं एवढं, असं 4 बोटं बुडतीने एवढं पाणी ठेवायचं, पेरभर असं वरती. आणि मग तर 2-3 पाकळ्या लसणाच्या टाकायच्या त्याच्यात. छान सुगंध येतो त्याच्यामुळं. आणि हा कुकर बंद करून ह्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि लगेच काढून घ्यायचा. नाही तर 2 शिट्ट्या केल्या तरी पुरे होतात. तसे मी 3 करून दाखवणार आहे तुम्हाला. गॅस फास्ट ठेवायचा आणि 3 शिट्ट्या करून लगेच बंद करून टाकायचा. आता ह्या 3 शिट्ट्या करून झालेल्या आहेत आपल्या. पहा तुम्ही, पूर्ण 3 शिट्ट्या करून मी घेतलेल्या आहेत. आता मी तुम्हाला काढून पण दाखवते कुकर. थोडासा उतू जातो त्यावेळेला नीट लक्ष द्यायचं. हे बघा, हे झालेलं आहे. थंड केला होता, नळाखाली धरून थंड करून घेतला मी. आणि हे शिजलेले आहे आपलं. हे वरण जास्त घट्ट नाही करायचं, पातळ वरण करायचं हे. आणि मग पहा, सूपसारखं पिणार तुम्ही. भातावर पण चांगलं लागतं. चपातीबरोबर कुस्करून खाणार, एवढा जबरदस्त होणार आहे. पण या पद्धतीनेच करायला हवी या मैत्रिणींनो, तर होते. आता हे झालेलं आहे एवढं. आता मी ठेवते कढईवरती, गॅसवरती. ही कढई ठेवलेली आहे गॅसवरती. आणि 1 पळीभर तेल टाकायचे आपल्याला. हे पहा, इथे मी 1 पळीभर तेल टाकलं. एवढंच तेल पुरेसं आहे, बाकीचं काहीच नाही टाकायचं आपल्याला. फक्त तेल छोटीशी पळी आहे तेवढी पळी भरून तेल टाकायचे. आणि नंतर मग आता हे लागणार आहे एवढा सामग्री त्याला. खोबरं आहे, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, टमाटर एक घेतलेलं आहे, 3 मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, आणि लसूण परत घेतलेलं आहे आणखीन. ह्याच्यात मी कुठलाही दुसरं चीज टाकणार नाही, कोकम बिकम काहीच नाही टाकणार. तर पहा तुम्ही फक्त. आणि हिंग आहे फोडणीसाठी, म्हणजे फोडणीसाठी आणखीन लागणार आहे. पहा तुम्ही काय काय लागते ते. तर आता तेल तापलं का पाहते आधी. इथे तेल तापलेलं आहे. मोहरी टाकली चांगली, पाव चमचा, पाऊण म्हणजे पूर्ण चमचा भरून नाही, थोडासा कमी. आणि इथं जिरं टाकायचं आहे आपल्याला. मोहरीला वाजून द्यायचं आहे, तर वाजत चाललेली आहे मोहरी. नंतर मग जिरं द्यायचं टाकून. हे बघा, जिरं पण चांगलं फुललं पाहिजे ना आपलं. तर जिरं आणि मोहरी उडती वरती, म्हणून लगेच कढीपत्ता टाकायचा आपल्याला. ह्या 3 मिरच्या आहे, ह्या पण सोडून द्यायच्यात आपल्याला त्याच्यामध्ये. थोडा वेळ हलवायचे नाही, हे असंच. आणि लसूण मी तुम्हाला सांगितलं ना, तिकडे 2-3 पाकळ्या लसणाचे टाकले होते, आणखीन आता 2-4 पाकळ्या टाकलेल्या आहेत. हे छोटे छोटे केले होते मी पातळ त्या टाकलेल्या आहेत. आणि हिंग टाकायचं मात्र. हिंगाने स्वाद छान येतो डाळीला. प्रत्येक वेळेस मी टाकत असणार आहे हिंग. आणि कोथिंबीर द्यायची सोडून, मस्त अशी कोथिंबीर अजून पण आहे. हे टमाटर टाकायचं आता. 1 टमाटर घेतलेला, जास्त नाही, लाल जरच घ्यायचं मात्र, का की त्याचा खमंगपणा टमाट्याचा उतरला पाहिजे त्याच्यामध्ये डाळीत आपल्या. छान मात्र परतून घ्यायचं हे. फोडणी छान बसली पाहिजे, का डाळ 1 नंबर होती. हळद टाकायची रंगासाठी. आणि हलवायचं असं मस्त. जेवढी फोडणी छान बसेल ना, तेवढे छान. मैत्रिणींना ही डाळ तुम्ही भातावर घ्या, वरून थोडंसं साजूक तूप टाका. आहा, आपल्यातून होतं लागती ही डाळ. ह्या पद्धतीची फोडणीचं वरण म्हणतात याला. हे बघा, आता हे दिलं टाकून. आणि ही पातळ करायची आपल्याला. अजून पाणी टाकणार आहे मी. जास्त जाड करायची नाही, घट्ट जास्त करायची नाही आपल्याला, पातळ करायची. त्याला उकळी पण आणायची, छान उकळी आणायची त्याला. पुढे नुसतं 1 कड आला तर चालणार नाही, उकळी आणली तर ते मसाले आहेत ना ते आतमध्ये घुसणार, टमाटर सगळं.
मस्त झालं पाहिजे. म्हणून छान उकळे आणायचे. थोडं 2-3 मिनटं असंच उकळत ठेवायचं आहे. मीठ टाकायचं चवीनुसार. आणि ही फोडणीची डाळ मग तुम्ही खाऊन बघा एकदा. अशा पद्धतीने केलेली खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. तुम्हाला भाकरी चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता, असं बुडवून किंवा कुस्करून म्हटलं तरी खाऊ शकता. भातावर मस्त असं गरमागरम भात घ्यायचा आणि वरून त्याच्यावर तुपाची धार सोडायची. मस्त लागतं. ताव मारत राहायचं त्याच्यावर. एवढा छान होती ही वरण. आता ह्याला मी राहून देते थोडा वेळ असंच. आणि छान असं उकळी येऊन द्यायची त्याला. मस्त आटून द्यायचं थोडंसं. हे बघा. आणि वरून आणखीन थोडीशी कोथिंबीर टाकते. आणि ते खोबरं होतं ना ते पण ते टाकून वरून. हे बघा. तर ह्याला होऊ दे मस्त. सगळं मसाले देत मुरू दे. मग तुम्हाला दाखवते पुढे. बारीक गॅस करून ठेवायचं. आता मी बारीक गॅस करून ठेवलं होतं. चांगलं 3-4 मिनटं ठेवलं होतं. पहा रंगही मस्त झालेला आहे वरणाचा. आणि खूप आपलतीन आणि सुगंध सुटलेला आहे घरामध्ये. मस्त दरवळतो आहे त्या डाळीचा सुगंध. छान अगदी डाळ झालेली आहे आपली. बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने डाळ करून पहा एकदा. आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र. आता मी काढून दाखवते मला. आपण बनवत असतो वेगवेगळ्या पद्धतीची. कोणाची आयडिया काय असते, कोणाची काय ही डाळीची आयडिया आहे. म्हणजे कसं डाळीचं फोडणी देताना तुम्ही करत असणार आहे, अशीच होत असणार आहे तुमची. फोडणी देताना कुठली वस्तू कधी टाकायची, तिचा खमंगपणा उतरला पाहिजे. मी पहिल्या कुठल्या वस्तू टाकल्या त्या लक्षात ठेवा तुम्ही. नंतर कुठली टाकली, त्याच्यानंतर कुठली टाकली हे लक्षात ठेवा. तुमची डाळ अगदी आपल्यातून होईल. आणि 3 शिट्ट्या करायच्या. फास्ट गॅसवरून बंद करून टाकायचा कुकर. मस्त डाळ शिजते आपली एकदम. डाळ पीठ नाही झालं पाहिजे त्याचं. असं डाळ आपल्याला दिसली पाहिजे. अशा पद्धतीची डाळ झाली पाहिजे. ते बघा मस्त डाळ झालेली आहे मैत्रिणींनो. खूप टेस्टी लागते ही डाळ. खूप मस्त लागते. आवडली तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बघा अशी डाळ दिसली पाहिजे. डाळ दिसते ना पळीमध्ये, त्याच्यात डाळ दिसली पाहिजे. मग ती चव भारी लागते. नक्कीच तुम्हाला आवडलं असेल आशा करते. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट द्या.